सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय मोहन सर, परीक्षक म्हणून उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर कोठारे सर, राठोड सर, उपस्थित सर्व विद्यार्थी, आजचा जो विषय आहे आपल्यासाठी वक्तृत्व स्पर्धा 2026 यासाठी ठेवलेला होता की आपण पाहतो की आज संविधान किती आवश्यक झालेलं आहे. संविधानामध्ये आपण बारीकीचा जर अभ्यास केला संविधानाचा तर माणूस म्हणून कसं जगावं, कसं राहावं, कसं वागावं याची शिकवण आपल्याला संविधानातून मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्या संविधानाचं आपण निश्चितच पालन करणार आहोत. करणं हे आज आवश्यकच आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की विषय अत्यंत चांगला विषय आहे आणि तुमच्या अभ्यासक्रमाला सुद्धा हा पेपर ठेवलेला आहे. भारतीय संविधान तो कशासाठी ठेवलेला आहे, याचं काय आवश्यकता आहे त्याचं जर आपण बारीकाईने जर लक्ष दिलं त्याच्याकडे तर लक्षात येईल की आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी आज किंवा प्रत्येक वेळेस आज संविधानाचं अवमूल्यन करत चाललेलं आहोत. खिडकी झाकली पायदळी पुढील असं म्हणायला काय हरकत नाही. आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण पाहतो की कोणीही उठतं, काहीही बोलून जातं, कसंही वागतं, कसंही. हे जे आहे याला कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे या उद्देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी संविधान आपल्यासमोर ठेवलेलं होतं. आज या ठिकाणी बरेच विद्यार्थी भारतीय संविधान अपेक्षा व वास्तव या विषयावर या ठिकाणी माझ्या मते 5-6 विद्यार्थ्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. पण जसं विद्यार्थ्याकडून अपेक्षित असतं की वक्तृत्व स्पर्धा आहे, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा ह्या चांगल्या 2 स्पर्धा विद्यार्थ्यासाठी आयोजित केल्या जातात. त्याचा उद्देशच हा आहे की आपल्यातून एखादा चांगला वक्ता निर्माण व्हावा, चांगला अभ्यासक, विषयावरती मांडणी करणारा अभ्यासक तयार व्हावा आणि आपल्याकडून समाजाला काहीतरी ज्ञान जे आहे ते पोहोचवलं पाहिजे, या तिथपर्यंत पाठवलं गेलं पाहिजे या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते. सर्वप्रथम मी विभागाचं या ठिकाणी अभिनंदन करतो, राठोड सर, मोहनराव सर यांचं. हे अत्यंत चांगला विषय या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे. भारतीय संविधान अपेक्षा आणि वास्तव. आणि संविधानाकडून अजून आपल्याला काय अपेक्षा आहेत किंवा आपल्या संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, कसा असला पाहिजे. है ना, केवळ आपण दुसऱ्याकडूनच अपेक्षा करत असतो, पण आपल्या काही अपेक्षा आहेत, आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात या हेतूने भारतीय संविधानाकडे आपण पाहावं. संविधान हे मित्र म्हणून की संविधानाचा जागर झाला पाहिजे. जसं आपण पाहतो की रोज आपण जसं श्लोक म्हणतो किंवा जसं सकाळी उठल्यानंतर आपण भगवद्गीतेचे असो किंवा रामकथेचे असो किंवा ज्या पद्धतीने आपण श्लोक म्हणत असतो, तसंच संविधानाचा सुद्धा जे आहे संविधान रोज आपण फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच आपण संविधान आपण आठवतो, या संविधानाबद्दल आपण बोलतो. पण संविधान हे अंगीकारण्याचा विषय आहे, स्वतः कसे वागण्याचा हा विषय आहे आणि त्या हेतूने आपण सर्व जण या ठिकाणी प्रयत्न करताल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. श्रद्धा मजगेचं आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. श्रद्धा मजगे बोलते पण चांगली, कारण वक्तृत्व स्पर्धा ह्या स्पर्धेसाठी काही नियम असतात की आपण कसं बोलतो या ठिकाणी आल्यानंतर, आपले हावभाव कसे आहेत. आता
हातवारे कसे व्हायले आपल्याकडून बोलताना, किंवा आपण बोलतो ते पुढच्यापर्यंत पोहोचू लागले का नाही, प्रतिसाद मिळतो का नाही, ते पण पाहिलं पाहिजे. त्याला अंक आहे. आपली भाषाशैली कशी आहे, आपली बोलण्याची भाषाशैली कशी आहे, आपण जो विषय या ठिकाणी मांडत आहोत त्या विषयाचं ज्ञान किती आहे, विषय ज्ञान हे पण पाहिलं जातं. भाषाशैली, विषय ज्ञान श्रोताकडून किंवा पाठकाकडून मिळणारा, सोबत बदलून मिळणारा प्रतिसाद हा सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बरेच जणांना बघितलं थोड्या वेळात खाली की 2 मिनिट सुद्धा आपण या ठिकाणी थांबू शकत नाही. 2 मिनिट मान्य आहे की तुम्ही नवीन आहात, थोडं अवघड जाणं स्वाभाविकच आहे, पण आल्यानंतर आपण फक्त आपल्या विषयावरती फोकस जर केलं, आपल्याला काय बोलायचं आहे त्या विषयावरती जर फोकस केलं तर, कारण तुम्ही अभ्यास केलेला आहात, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी अभ्यास करतात, येतात, अभ्यास करून मांडणी करण्याचा प्रयत्न करतात, पण इथं आल्यानंतर सगळं विसरून जातात. असं का होतंय याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीने बोलण्याचा सराव सुद्धा आपला असला पाहिजे. आणि हे इथं आल्यानंतरच होणार आहे, खाली बसून होणार नाही. सर जे तुम्हाला सांगत होते की बोला काहीतरी बोला, तुमचं नाव तरी सांगा, गावातील अनुभव सांगा. कारण त्यांचा हेतू काय की आपण चांगल्या पद्धतीने बोलण्यास या ठिकाणी प्रवृत्त व्हावे, सज्ज असावे, चांगल्या पद्धतीने बोलावं आपण, हीच अपेक्षा त्यांची आहे. आणि निश्चितच आज नाही तर पुढे किंवा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही चांगल्या पद्धतीने सोनं करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी परीक्षक म्हणून बोलण्याची संधी दिली, त्यातून सगळ्यांचा आभार मानून